नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी खरी अन भारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, अखेर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे। देशात एकूण 7 टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे। हे 7 टप्पे 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत असतील। 7 टप्प्यांचा हा कालावधी पहिल्या मतदानापासून शेवटच्या मतदानापर्यंत तब्बल 44 दिवसांचा असणार आहे। 4 जूनला मतमोजणी होऊन नवे सरकार देशात अस्तित्वात येणार आहे। आपल्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांसाठी कोणत्या तारखांना मतदान होणार हे आपण व्हिडिओत सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत। पण राजकीय चिखलफेक आणि अगदी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर होणारी टीका पाहता भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्वच राजकीय पक्षांना एका शेअरच्या माध्यमातून दिलेला सल्लाही आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना हो। शायर बशीर बद्र यांचा हा शेर प्रसिद्ध आहे। भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा करताना पत्रकार परिषदेत हा शेर म्हटला। राजकारणातील आजच्या स्थितीला हा शेर चपखल बसल्याने पत्रकार परिषदेत कुमार यांनी टाळ्याही मिळवल्या। कुमार यांचा हा व्हिडिओच आपण थोडासा पाहूयात। राजनीतिक दलों को बहुत पर्सनल अटैक से बचना चाहिए। फिर मुझे बदर साहब का एक शेर याद आता है, दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे। दुश्मनी जम के करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा ना हो। और वैसे भी आजकल जल्दी जल्दी दोस्त बनना और जल्दी जल्दी दुश्मन बनने की प्रक्रिया थोड़ी ज़्यादा चल रही है। तो पार्टीज कम से कम ऐसा ना गंदा बोलें कि वो एक दूसरे के दुश्मन बन जाएं और फिर कुछ ना हो सके। ऐकलं ना मित्रांनो, कुमार खरंच बोलले। आपली राजकीय स्थिती तशीच आहे। गेल्या काही वर्षातील महाराष्ट्रातलं राजकारण पाहना। कधी काळी भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर नव्हे तर एकमेकांवर तोंडसूक घेणारे आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता भाजपच्या आणि एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत। आता ते आपल्याच पूर्वीच्या राजकीय मित्रांवर चिखलफेक करीत आहेत। दुसरीकडे कधी काळी राजकीय मित्र असलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसही आता एकमेकांवर सडकून टीका करीत आहेत। पण या सर्वच राजकीय विरोधकांसाठी कभी दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना हो असा मोलाचा सल्ला मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात मित्राचा शत्रू आणि शत्रूचे मित्र अनेक जण झाले। त्यात चूक कोणाची आणि बरोबर कोण हे आता मतदारांच्याच हातात आहे। म्हणूनच महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी निवडणूक होणार आहे हे आपण थोडक्यात पाहूयात। महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात लोकसभेचं मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघात मतदान होईल। दुसरा टप्पा 26 एप्रिलला असेल। या दिवशी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 मतदारसंघात मतदान होईल। तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी बारामती, रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, म्हाडा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 11 मतदारसंघात मतदान होणार आहे। चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी पुणे, मावळ, शिरूर, अहमदनगर, औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघासाठी मतदान होईल। शेवटच्या 5व्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होईल। या टप्प्यात मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघासह धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। निवडणूक जाहीर झाल्यानं आता राजकीय वातावरण आणखी तापणार आहे। त्यात
बशीर बद्र यांचा शेर किती आठवणीत राहणार हा प्रश्नच आहे. पण राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो यावर राजकारण्यांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळं त्यांच्यातलं लुटुपुटूचं शत्रुत्व आपल्या खऱ्याखुऱ्या नात्यात आणू नका इतकीच विनंती. मित्रांनो, अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.